भाईदर पश्चिम येथे एकाच कुटुंबातील 5 जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली। यामध्ये 3 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे, तर कुटुंबातील उर्वरित 4 जणांवर उपचार सुरू आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की रमेश मोरे आपल्या कुटुंबासह जय बजरंग नगर येथे राहतात। रमेश यांना त्यांचे नातेवाईक रविवारी रात्री 10:30च्या सुमारास फोन करत होते, मात्र ते फोन उचलत नसल्याने नातेवाईकांनी शेजारच्यांना सांगितले। शेजारच्यांनी दरवाजा ठोठावला, मात्र त्यांनी तो उघडला नाही, त्यामुळे दरवाजा तोडून घरात प्रवेश केला। त्यावेळी रमेश, त्यांची पत्नी नीलम, त्यांची 3 मुले व चुलत भाऊ राजकुमार असे 5 जण बेशुद्ध अवस्थेत आढळून आले, तर रमेश झोपलेले होते। रमेश वगळता अन्य सर्वांच्या तोंडातून फेस येत असल्याने सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले। त्यावेळी डॉक्टरांनी 3 वर्षाची मुलगी दीपिका हिला मृत घोषित केले। अन्य 2 मुलींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मुंबईतील जे रुग्णालयात हलवण्यात आले। दरम्यान रमेश मोरे यांच्या कुटुंबियाबाबतची घटना विषबाधेचीच आहे हे स्पष्ट झाले आहे। मात्र विषबाधा नेमकी कशी झाली याचा उलगडा पुढील चौकशी तसेच न्यायवैद्यकीय तपासणीचा अहवाल शवचिकित्सेच्या अहवालानुसार होणार आहे। पोलिसांनी घरातील अन्नाचे नमुने तपासण्यासाठी पाठवले आहे।